Hello students, in today's lecture we are going to see about mammary glands. आता आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधल्या एक्सटर्नल जेनायटेलिया इन फिमेल ह्या पार्टकडे येऊन पोचलो होतो. इन आवर प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन the external part to the vagina which is vulva, and in today's lecture we are going to talk about mammary gland. आता ह्या mammary gland असतात काय? बेसिकली आता हे काय सांगितलेत आपण एक्सटर्नल पार्ट सांगितलेत, बट अगेन दे हेल्प्स ऑर दे असिस्ट फॉर द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यांच्याशी लिंक कशी आहे, कसे कनेक्ट होणार हे आपण टॉपिक तिथे पाहणार आहोत. बिफोर दॅट दिस मॅमरी ग्लँड दे आर ॲक्सेसरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. हा सुद्धा काय आहे, रिप्रोडक्टिव्ह किंवा रिप्रोडक्शनसाठी हेल्प करताना दिसून येतात. सो दीज आर ॲक्सेसरी reproductive organ. As we have seen the primary sex organ which is ovary, and the secondary part, that means the secondary sex organ, secondary accessory certain organs, accessory ducts or we can say certain glands. So त्याच्यामधला हा जो second part आहे जो actually reproductionला help करतो, which is nothing but accessory reproductive organ and which is mammary gland. Now in case of human mammals or human female, mammary gland are present in the thoracic region. In case of cows, they are having mammary gland at their abdominal region, and suppose if we take an example of rats, they are having in both, that means thoracic region as well as the abdominal region. काय सांगते मी, ज्या मॅमरी ग्लँड्स असतात त्या ह्युमन फिमेलमध्ये थोरॅसिक रिजनला प्रेझेंट असलेल्या दिसतात. सो लेट्स टॉक अबाउट दी पोझिशन ऑफ दिस मॅमरी ग्लँड. सो पोझिशन वाईज दे आर प्रेझेंट ॲट थोरॅसिक रिजन. पोझिशन लक्षात आली असेल आपल्याला, ह्या मॅमरी ग्लँड कुठे प्रेझेंट असतात त्या. नाव इट हॅज each pair of rounded structure which is what we can say, which is rounded from or convex anteriorly and has the erectile nipple in the middle. काय सांगतो आपण, this mammary gland has pair of rounded structure and which has convex anteriorly and has an erectile nipples in the medium or the middle. बघा पोझिशन तर पाहिली. नेक्स्ट कसे आहेत हे, इट इज पेअर ऑफ, म्हणजे मॅमरी ग्लँड ह्या आपल्याला पेअर फॉर्ममध्ये दिसतात. दॅट मीन्स 2 इन नंबर. स्ट्रक्चरली दे आर राऊंड इन शेप और वी कॅन से स्पॅरिकल इन शेप. दे ॲपियर कॉन्वेक्स फ्रॉम अँटेरियरली, म्हणजे जर आपण फ्रंटनी पाहिला तर हे मात्र कसं दिसतात आपल्याला, कॉन्वेक्स फॉर्ममध्ये दिसतात. सो इट ॲपियर्स कॉन्वेक्स अँटेरियरली and has an erectile nipple in the middle. हे कसे आहेत पार्ट, आपण त्यांचा डायग्रामॅटिक सुद्धा फॉर्म पाहणार आहोत. नेक्स्ट कन्सिडर करूयात. each nipple shows the opening of 15 to 20 openings of mammary lactiferous duct. बघा आपण 1 by 1 चाललोय. आपण सांगताना सांगितलं की हे ॲक्सेसरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे,
थोरॅसिक रिजनमध्ये प्रेझेंट आहेत. स्ट्रक्चरली पाहायला गेलं तर 2 इन नंबर आहेत. अँटेरियरली पाहिलं इट इज कॉन्व्हेक्स स्ट्रक्चर आणि सेंटरला इरेक्टाईल पार्ट दिसतो ज्याला आपण नाव दिलं आहे निपल. Each nipple shows the further 15 to 20 openings of कोणत्या ओपनिंग बद्दल बोलतो आपण लॅक्टिफेरस डक्ट अँड धिस लॅक्टिफेरस डक्ट. आता इथे आपण याला स्प्लिट करूयात. लॅक्टी दॅट मीन्स रिलेटेड टू द मिल्क, फेरस दॅट मीन्स बियरी अँड डक्ट दॅट मीन्स द चॅनल. म्हणजेच हे काय आहेत दे आर मिल्क सिक्रेटिंग डक्ट ऑर दे कॅरी मिल्क फ्रॉम मॅमरी ग्लँड टू द निपल. कनेक्शन समजतंय. ब्रेस्टला आपण सेंटरला सांगितले निपल. निपलच्या तिथे ओपनिंग काय आहेत एक 15 to 20 ओपनिंग्स आहेत. ओपनिंग कुणाच्यात डक्ट येऊन ओपन होतात. ह्या डक्ट काय कॅरी करतात मिल्क कॅरी करतात. नाव आता फंक्शन पुढे मेन्शन करणार आहोत. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस मॅमरी ग्लँड. दॅट मॅमरी ग्लँड दे प्रोड्युसेस और सिंथसाइजेस मिल्क फॉर द नरिशमेंट ऑफ न्यूबॉर्न बेबी. ज्या काही न्यूबॉर्न बेबी किंवा आफ्टर पर्च्युरेशन दॅट लॅक्टेशन इज मस्ट. जो न्यूबॉर्न बेबी आहे किंवा न्यू डेव्हलप जो फॉर्म आपल्याला दिसणार आहे यंग वनचा त्यांच्या नरिशमेंटसाठी त्यांच्या फर्दर ग्रोथसाठी त्या मदर थ्रू जे मिल्क प्रोव्हाइड केलं जातं अँड दॅट इज नथिंग बट दी लॅक्टेशन अँड दॅट लॅक्टेशन इज ॲक्च्युली गेट परफॉर्म विथ द हेल्प ऑफ दिस मॅमरी ग्लँड. हे समजतंय. सो आपल्याला त्यांचं फंक्शन समजलं. तिथे कोण प्रेझेंट होते लॅक्टिफेरस डक्ट. आता लॅक्टिफेरस डक्टच्या मागे चाललो आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं ब्रेस्ट नंतर आलो निपलकडे. निपलच्या तिथे दिसले आपल्याला ओपनिंग. ह्या ज्या ओपनिंग होत्या ओपनिंगला नाव दिलं लॅक्टिफेरस डक्ट. दॅट डक्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॅरिंग मिल्क फ्रॉम मॅमरी ग्लँड टू द निपल्स. नाव दिस लॅक्टिफेरस डक्ट they further get dilate and forms lactiferous sinuses. Lactiferous sinuses. And this lactiferous sinuses it is also known as mammary ampullae or the ampulla. Mammary ampulla or we can say ampullae. सिंगल असेल तर ampulla, मल्टी फॉर्ममध्ये असेल तर आपण त्यांना म्हणणार आहोत ampullae. Now again this word is quite familiar to all of us. आता फर्स्ट कुठे ऐकलं आपण हे पाहिलं होतं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पाहिले. तिथे आपल्याला सेमिनिफेरस ज्या ट्युब्यूल होत्या किंवा जे आपले वास डेफरन्स होते ते जेव्हा वरतून फोल्ड होऊन परत ते युटेरसला ते त्यांचा जो काही पार्ट होता त्याला कनेक्ट होतात किंवा युरेथ्राच्या पार्टला जाऊन कनेक्ट होतात. तिथे एक बल्ज पार्ट दिसला होता वास डेफरन्समध्ये. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे वास डेफरन्स आले. वास डेफरन्स जेव्हा परत युरेटर होता त्याच्यावरती आपल्याला असे कवरिंग फॉर्ममध्ये किंवा ओव्हरलॅप फॉर्ममध्ये असं स्ट्रक्चर दिसलं होतं. ते पुढे जाऊन बल्ज झाले होते आणि त्या स्ट्रक्चरला नाव दिलं होतं ॲम्प्युला. म्हणजे त्यांचं फंक्शन होतं टेम्पररी जे स्पर्म येत आहेत इपिडिडायमिस थ्रू ते चालले होते वास डेफरन्स थ्रू. ते टेम्पररी स्टोरेशनचा त्यांचा तो जो काही पॉज म्हणूयात किंवा त्यांचा ती जी काही स्टेज होती जिथे ते स्टोअर करू शकतात टेम्पररी बेसिसवरती ॲम्प्युला. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमकडे येऊया. In case of female reproductive system, again that we know fallopian tube. Fallopian tube इथे होते फेमरी, त्याच्यानंतर इन्फंटिब्युलम, त्याच्यानंतर हा मधला जो पार्ट होता तिथे आपण त्याला नाव दिलं होतं ॲम्प्युला, देन इस्थमस. अगेन दॅट ॲम्प्युला रिजन दॅट इज द रिजन विच प्रोव्हाइड्स द साईट फॉर फर्टिलायझेशन. म्हणजे अगेन तिथे ॲम्प्युला आणि तिथे सुद्धा ॲम्प्युला आपल्याला काय करतो टेम्पररी जे मेल गॅमेट्स असेल फिमेल गॅमेट्स असेल त्यांच्या फ्युजनसाठी स्पेस प्रोव्हाइड करून देतात. इन द सेम मॅनर आता आपल्याला कुठे दिसत आहे ह्या मॅमरी ग्लँडमध्ये कनेक्शन. परत हे जे काही मॅमरी ग्लँड आहेत 2 आहेत. त्याच्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर जर अँटेरियरली पाहिलं इट इज कॉन्व्हेक्स स्ट्रक्चर. जर मिडलला पाहिले निपल यांच्यासुद्धा म्हणजे ह्या पॉईंटचं तिथे जर ओपनिंग पाहिले आता 15 to 20 ओपनिंग्स दिसतात. हे सर्व मिल्क कॅरिंग डक्ट असतात म्हणून त्यांचं नाव पडलं लॅक्टिफेरस डक्ट. हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. नंतर आपण त्याचा पाथवेही घेऊयात की कसे 1 by 1 कुठून कुठे चाललंय हे.
नाव दिस लॅक्टिफेरस डक्ट इट फर्दर गेट डायलेट्स, म्हणजे पुढे जाऊन त्या अजून थोड्याशा मोठ्या होतात आणि तिथे असं स्ट्रक्चर एक फॉर्म करतात किंवा थोडासा बल्ज पार्ट फॉर्म करतात. कसा असतो तो, जर सपोज ही लॅक्टिफेरस डक्ट असेल, पुढे जाऊन काय झाली, ती थोडी डायलेट झाली म्हणजे त्यांनी थोडासा बल्ज पार्ट तयार केला अँड देन तिथून पुढे परत ती स्मॉल फॉर्ममध्ये झाली. इट्स अ डक्ट ओनली. डक्टचा काही पार्ट काय झाला, थोडा डायलेट झाला किंवा थोडासा काय झाला, एक्सपांड झाला. जिथे कुठे असं एक्सपांडेड स्ट्रक्चर दिसतं, नो डाऊट दिस इज हेल्पफुल फॉर द टेम्पररी स्टोरेज. सो हा जो पार्ट आहे याला आपण म्हणणार आहोत इट इज अँप्युला. अँप्युला. In the same manner, this lactiferous duct, it further get dilate and form the structure lactiferous sinuses, or it is also known as mammary ampulla. And as its name suggests that ampulla, it is the bulge structure. It helps for the storation of milk. Again, हे ampulla सुद्धा काय करणार आहेत, मिल्क स्टोरेशनसाठी हेल्प करतात. आता आपण थोडंसं त्याच्या पुढे जाऊयात. आपण पहिल्यांदा थेरॉटिकल पार्ट पाहूयात, पाथवे पाहूयात आणि मग त्यांच्या डायग्रामॅटिक पार्टकडे जाऊयात आणि शेवटच्या फेजमध्ये आपण हार्मोन्सबद्दल बोलूयात. नाव ॲट द बेस ऑफ निपल देर इज अ डीप पिंक टू ब्राउन कलर स्ट्रक्चर and this structure is known as areola. Every nipple has surrounded structure. That structure is starts from deep pink to the brownish color, and that part or that structure is known as areola. Now, when we talk about the mammary glands are compound, saccular and modified sweat gland. कशा आहेत ह्या mammary gland? These mammary glands, they are कंपाऊंड स्ट्रक्चर का, वन बाय वन तुमच्या समोर येणार आहे. एवढं सिम्पल तर नाही आहे. म्हणजे निपल्सच्या तिथे लॅक्टिफेरस डक्टची ओपनिंग दिसली, ह्या ज्या डक्ट असतात हे पुढे कॉमन डक्ट दाखवतात, म्हणजे ट्युब्यूल फॉर्म होतात. ह्या ट्युब्यूलपाशी आपल्याला अँप्युला दिसतात. अँप्युलामध्ये टेम्पररी स्टोरेशन होतं. तिथून परत ते पुढे पास ऑन होतात त्या अगेन लॅक्टिफेरस डक्ट थ्रू जाऊन पोहोचतात अल्व्हिओलसचा फॉर्म, एक बल्ज पार्ट असतो. म्हणजे ह्यांचा जर सिक्वेन्स कन्सिडर केला तर हा तेवढा सिम्पल नाही आहे. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट mammary gland, they are compound, saccular. Now what is mean by saccular? Saccular, that means the sac like structure. Again bulge part आहे, saccular आहे, storation form आहे, and because of it get termed as saccular and modified sweat gland. It is said that mammary glands are nothing but the modified sweat gland. आता हे मॉडिफिकेशन का आलं, हे अगेन इव्होल्युशनमध्ये जे काही न्यू यंग वन आहेत, आता आपल्याला माहिती होतं ओव्हीपरस आणि व्हिव्हिपरस, म्हणजे एक थ्रू बेबीजला बर्थ देणारे आणि मदरच्या वूममध्ये बेबींची किंवा त्या फिटसची डेव्हलपमेंट करणारे. जेव्हा मदरच्या वूम थ्रू त्या बेबीचा बर्थ होतो, सो नो डाऊट त्यांच्या फर्दर जी काही डेव्हलपमेंट असेल त्याच्यासाठी ते कम्प्लिटली डिपेंडंट कुणावरती असतात, मदरवरती. अँड फॉर दॅट पर्पज फिमेल has evolved that modification. मग फक्त आपल्याला काय दिसतात, only human female has functional mammary gland. And what about the male? Male also having mammary gland, but they are having vestigial mammary gland, or we can say inactive mammary gland. समजतंय? हे काय सांगतोय आपण, कंपाऊंड आहे, सॅक्युलर आहेत, मॉडिफाईड स्वेट ग्लँड आहेत. मग फक्त फिमेलमध्ये असतात का? These mammary glands are present both in female as well as in male. In case of human female, these mammary glands are functional. Mammary glands कशा आहेत, ह्या फंक्शनल आहेत. कुणामध्ये सांगितल्या, फिमेलमध्ये. आणि मेलमध्ये मात्र कशा आहेत, मेल ऑल्सो हॅव्हिंग mammary gland, but these mammary glands are vestigial, or we can say non-functional, or we can say inactive form. So presence दोघांमध्ये सुद्धा दिसला. सो हे का मॉडिफिकेशन आले तेही कळालं. कशासाठी, जेव्हा पर्च्युरेशन होईल, इट इज अ प्रोसेस ऑफ गिविंग द बर्थ ऑफ न्यू बॉर्न बेबी. सो आफ्टर दॅट लॅक्टेशन अगेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ
each mammary gland or आता आपण इथे काय म्हणूयात त्याला ब्रेस्ट म्हणूयात. Each breast consists of near about 15 to 20 mammary gland consisting lobules. आता आपण लोब्युल्सकडे आलो. एका सिंगल ब्रेस्टमध्ये नियर अबाउट आपल्याला 15 to 20 लोब्युल्स दिसतात. लोब्युल्सच्या आतमध्ये कोण आहेत? मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँड काय करणार आहेत? मिल्कला सिक्रेट करणार आहेत. हे सिक्रेशन ऑफ मिल्क आहे हे कुठे जाणार आहे? त्यांच्या डक्ट थ्रू, म्हणजे पहिल्यांदा ॲम्प्युलामध्ये येऊन स्टोअर होईल, मग ते लॅक्टिफेरस डक्ट थ्रू कुठे जाऊन पोहोचेल? निपलकडे. आणि निपल थ्रू काय केले जातात? ते बेबींना प्रोव्हाइड केले जातात किंवा बेबीज आर गेट फीड ऑन दॅट मिल्क. बाय. आता जर सपोज आपण कन्सिडर केले हे 15 to 20 लोब्युल्स आहेत. फिमेलमध्ये हे जे मिल्क सिक्रीशन आहे इट टोटली डिपेंड्स ऑन सिक्रीशन ऑफ मिल्क इन फीमेल. सिक्रीशन ऑफ मिल्क इन फीमेल इट टोटली डिपेंड्स ऑन हार्मोन्स. कुणावरती डिपेंड करतात? हार्मोनवरती. देन सांगणार आहोत आपण त्यांचे काही सायकिक स्टेट असतात किंवा काही नर्वस. आता हे काय आहे हे समजून घेत आहे. सिक्रीशन ऑफ मिल्क इन फीमेल टेक्स प्लेस ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ either any kind of hormonal changes is there. It could be certain psychic state of particular thing or it could be nervous changes. आता हे आहेत काय? मीन्स वॉट की जेव्हा एखादी मदर प्रेग्नेंट असेल किंवा बेसिकली आपण कन्सिडर करतो जेव्हा ते बेबींना बर्थ देणार असेल तेव्हा त्या फिमेल बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होतात आणि वेगवेगळे हार्मोन्स आहेत पुढे आपण लिस्ट करणार आहोत. आयदर इट कुड बी estrogen, it could be progesterone, oxytocin, or we can say prolactin. These hormones togetherly help for the development of breast, increase the size of breast during the pregnancy, as well as we can say the secretion of milk and the ejection of milk. वेगवेगळ्या प्रोसेससाठी हे जे काही हार्मोन्स आहेत हे रिस्पॉन्सिबल असतात. इन केस इफ सर्टन वुमन इज नॉट परफॉर्मिंग एनी प्रेग्नन्सी, म्हणजे जर सपोज एखादी फिमेल असेल प्रेग्नेंट नाही आहे, स्टील दॅट फिमेल कॅन सिक्रेट मिल्क बिकॉज ऑफ सर्टन हार्मोनल चेंजेस, सर्टन नर्वस चेंजेस ऑर सायकिक स्टेट. असंही होऊ शकतं. फक्त जेव्हा ते बेबींना बर्थ देणार असतील त्या केसमध्ये तर 100% मिल्क सिक्रेट होतातच, पण काही सर्टन चेंजेस असेही होतात, कधी कधी हार्मोन्स इम्बॅलन्स होतात अँड इन दॅट केस ऑल्सो वी कॅन सी द सिक्रेशन ऑफ मिल्क. पण अगेन हे घाबरण्याचं काही कारण नाही आहे. हार्मोनलचे थोडेसे इम्बॅलन्सेस असतात, ते एकदा प्रॉपर केले, मेडिकेशन वगैरे स्टार्ट केले की अगेन मिल्क परत स्टॉप होऊन जातं. आता आपण बोलूयात हे जे काही मिल्क आहे बेसिकली it contains human milk contains काय काय असतं? water. It also contains certain kind of minerals like sodium, calcium, potassium, phosphate. They also having certain kind of milk protein, again the milk protein that we know which is casein, and milk sugar. मिल्क मध्ये कोणता शुगरचा फॉर्म दिसतो आपल्याला ज्याला आपण म्हणतो लॅक्टोज, राईट. सो when we consider the human milk, it contains water, minerals like sodium, calcium, potassium, phosphorus, मिल्क प्रोटीन केसीन असतं, मिल्क शुगर दॅट मीन्स लॅक्टोज. ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिल्कमध्ये प्रेझेंट असलेल्या दिसून येतात. आता आपण अजून थोडंसं पुढे जाणार आहोत. मी बेसिक सांगायचा प्रयत्न करते. आता पुढे जाऊन आपण पाहणार आहोत हे जे काही आहेत म्हणजे ॲक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ दिस मॅमरी ग्लँड. हा पहिला पार्ट आपण याला वाईप करूयात. हा सिक्वेन्स परत एकदा कनेक्ट करणार आहोत आपण कसे एकमेकांशी रिलेटेड आहेत ते. आता थोडंसं आपण ह्या डेव्हलपमेंट कशा आहेत का आहेत यांच्याबद्दल बोलूया आणि मग हार्मोनल पार्टकडे जाऊयात परत एकदा.
पाथवेकडे जाऊयात. डेव्हलपमेंट ऑफ these mammary gland, it takes place at maturity of the female. जेव्हा फिमेल मॅच्युअर होतात, दे कम्स ॲट द एज ऑफ प्युबरिटी, दे शोज द डेव्हलपमेंट ऑफ these mammary gland, and for that purpose they undergoes these changes due to the influence of estrogen. इस्ट्रोजन हार्मोनमुळे प्युबरिटीच्या एजमध्ये फिमेल बॉडीमध्ये हे जे सेकंडरी ॲक्सेसरी ऑर्गन्स आहेत हे डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. हे चेंजेस दिसतात आपल्याला, फिजिकल ॲपिरन्समध्ये चेंजेस दिसतात. देन फर्दर द ब्रेस्ट साईज गेट इन्क्रीजेस ड्युरिंग द प्रेग्नन्सी due to the stimulation of progesterone. हे फार महत्त्वाचं आहे. तर हार्मोन, कोणता हार्मोन कुठे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे. जेव्हा मदर प्रेग्नेंट असेल, ब्रेस्ट साईज इन्क्रीज होत जाते, अँड दॅट टाईम इट इज द स्टिम्युलेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन. when milk gets synthesized and after the parturition or the parturition, it is the action of giving birth to the young one. जेव्हा न्यू बेबींना बर्थ दिला जातो आफ्टर द कंप्लीट डेव्हलपमेंट ऑफ दिस 9 months and 9 days. So after parturition, lactation gets start. Lactation is term get used in case of secretion of milk for the nourishment of new young one. जो नवीन बेबी आहे त्यांच्या फीडिंगसाठी जे काही मिल्क असेल ते मिल्क सिक्रीट होणे म्हणजेच लॅक्टेशन. नाव दिस लॅक्टेशन स्टार्ट्स ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ prolactin, next hormone, and the ejection of this milk, through the nipple because of oxytocin hormone. हे समजतंय. म्हणजे एक हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे मिल्कच्या इजेक्शनसाठी, एक हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे लॅक्टेशन स्टार्ट होण्यासाठी. लॅक्टेशन म्हणजे मिल्क सिंथसाइज होण्याची प्रोसेस स्टार्ट झाली. प्रोजेस्टेरॉन रिस्पॉन्सिबल आहे प्रेग्नन्सीमध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंटसाठी, हळूहळू ब्रेस्ट साईज इन्क्रीज होत जाते. इस्ट्रोजन रिस्पॉन्सिबल आहेत मॅमरी ग्लँड ॲक्च्युली डेव्हलप होण्यासाठी. सो इन दिस वे these 4 hormones plays very important role in the development of or actual in female reproductive system. ह्यांच्यामध्ये ह्या सर्वांचा रोल आलेला आपल्याला दिसून येतो. मला माहिती आहे तुम्हाला फक्त थेरॉटिकली आपल्याला एवढं थिंग्स कळत नाही आहे. मी एकदा पहिल्यांदा पाथवेकडे जाते, मग डायग्रामॅटिक पार्ट घेऊयात आणि मग परत एकदा हार्मोनकडे येणार आहोत. बिफोर दॅट आपल्याला हे दोन्ही वाईप करायचे. काय काय पाहतोय आपण मॅमरी ग्लँड्सला कन्सिडर करूयात. काय सांगितलं आपण मॅमरी ग्लँडमध्ये? मॅमरी ग्लँड्स बेसिकली इट इज ॲक्सेसरी सेकंडरी ऑर्गन आहेत. प्रायमरी ऑर्गनबद्दल बोललो होतो. दुसरं, पोझिशन वाईज इन ह्युमन फिमेल मॅमरी ग्लँड्स आर प्रेझेंट इन थोरॅसिक रिजन माहिती आपल्याला. अदर ॲनिमल्समध्ये कन्सिडर केले, काऊ असतील तर त्यांच्यामध्ये ॲब्डोमिनल रिजनला प्रेझेंट असतात. रॅटमध्ये कन्सिडर केले, दे आर शोईंग इन बोथ द रिजन, थोरॅसिक रिजन अँड ॲब्डोमिनल रिजन. आपल्याला फक्त ह्युमन रिप्रोडक्शन आपण स्टडी करतोय, आपल्याला ह्युमन फिमेलबद्दल बोलायचं. पोझिशन नंतर जर आपल्याला पाहायचं असेल तर स्ट्रक्चरली कसे असतात, ते आर पेअर ट्विन नंबर. सो अँटेरियरली दे आर शोईंग द कॉन्व्हेक्स स्ट्रक्चर. अँटेरियरली पुढून जर पाहिले तर ते आपल्याला असे कॉन्व्हेक्स स्ट्रक्चरच्या फॉर्ममध्ये दिसतात. अँड दे हॅज इरेक्टाईल निपल इन द मिडल. आता त्यांचं कनेक्शन आहे कारण जे मिल्क सिक्रेशन होणार आहे ते निपल थ्रू बेबींना प्रोव्हाइड केलं जातं, त्याच्याबद्दलही बोलणार आहोत आपण. बट तिथपर्यंत कसं जाणार? एव्हरी निपल हॅज or they are showing the opening of 15 to 20 lactiferous duct आहे. लॅक्टी म्हणजे मिल्क आहे, फेरस म्हणजे बिअरिंग. मिल्क असणारे जे चॅनल असतील, जे ट्युब्युलर स्ट्रक्चर असेल, जे त्या निपलपर्यंत मिल्कला घेऊन जात आहे ते झालं लॅक्टिफेरस डक्ट. त्याच्या थोडंसं मागे दॅट लॅक्टिफेरस डक्ट इज गेट डायलेट. म्हणजे जर मला हा पार्ट दाखवायचा असेल तर मी कसं दाखवेल माहिती आहे? सपोज हा झाला निपलचा पार्ट.
इथे ओपनिंग दाखवली, ही लॅक्टिफेरस डक्ट. ही लॅक्टिफेरस डक्ट पुढे जाऊन इथे हा लॅक्टिफेरस सायनसेस म्हणजे ॲम्प्युला पार्ट. परत इथून पुढे जेव्हा ती पास होईल अगेन डक्ट फॉर्ममध्ये आली. ह्या ज्या डक्ट असतात ह्या खूप साऱ्या कॉमन ओपनिंगच्या फॉर्ममध्ये, आपण ॲक्च्युली आता हे स्ट्रक्चर पुढे पाहणार आहोत, कॉमन ओपनिंगच्या फॉर्ममध्ये रिसीव्ह करत असतात. म्हणजे कॉमन लॅक्टिफेरस डक्ट दिसते आणि त्याच्या एंडला इथे आपल्याला अशा पद्धतीने हे जे काही सॅक लाईक स्ट्रक्चर दिसते याला आपण म्हणणार आहोत अल्व्हिओलस. अल्व्हिओलाय परत गेले आपल्याला. आपण जेव्हा रेस्पिरेटरी सिस्टीम पाहिली होती, लंग्सचा जो पाथवे पाहिला होता त्याचा एंड होता अल्व्हिओलाय. अगेन इट इज अ बलून लाईक स्ट्रक्चर और सॅक लाईक स्ट्रक्चर. इट प्रोव्हाइड्स द मॅक्सिमम सरफेस एरिया. सो याच्याबद्दल बोलणार आहोत आपण. आता ॲक्च्युली इथे प्रोड्यूस्ड होतं, इथे मिल्क प्रोड्यूस झालं, हे त्यांच्या डक्ट थ्रू पुढे चाललं आहे. तिथून अगेन ह्या ज्या डक्ट आहेत त्यासुद्धा इथे टाकतात आपण ह्याचा पाथवे. हां, अल्व्हिओलस जो काही पार्ट आहे हे मिल्क सिक्रीट करतात. सिंथेसाइज करून सिक्रीट केल्यानंतर हे लॅक्टिफेरस डक्टकडे चालले आहेत. त्याच्यानंतर हे परत प्रत्येक जे काही अल्व्हिओलसची डक्ट आहे हे कॉमन लॅक्टिफेरस डक्टकडे चालले आहेत. लॅक्टिफेरस डक्ट इट कॅरीज दॅट मिल्क अँड टेम्पररी गेट स्टोर्ड in the balloon like structure or again sac like structure or dilated structure called as lactiferous sinuses. That means the lactiferous ampulla. आणि मग मात्र परत लॅक्टिफेरस डक्ट थ्रू हे कुठे आले, निप्पलकडे. हे एवढं सगळं स्ट्रक्चर एका लोबमध्ये प्रेझेंट असतं आणि असे एका ब्रेस्टमध्ये 15 to 20 लोब्स आहेत. हे समजतंय, एका ब्रेस्टमध्ये 15 to 20 लोब्स आहेत आणि एका निपलच्या इथे आपल्याला अशा 15 to 20 लॅक्टिफेरस डक्ट दिसतात. ही एक, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी अशा एवढ्या 15 to 20 डिपेंड करतात. हे अशा पद्धतीने त्यांचा पाथवे आहे. देन त्याच्यानंतर आपण बोललो होतो की बेसिकली हा जो इथला पार्ट असणार आहे ह्या पार्टला आपण कन्सिडर करणार आहोत की त्याच्या भोवतीचं जे काही स्किनी स्ट्रक्चर असतं इट इज डिपिंग टू द ब्राउनिश कलर अँड इट इज नोन ॲज द एरिओला पार्ट आहे तिथला. देन ॲक्च्युअल मॅमरी ग्लँड्स दे आर कंपाऊंड अँड सॅक्युलर अँड इट इज नथिंग बट दी मॉडिफाईड स्वेट ग्लँड. दोघांमध्ये दिसल्या फंक्शनल आहे, नॉन फंक्शनल आहे. ब्रेस्टमध्ये नियर अबाउट मी हे एका लोबिलबद्दल बोलले, असं आपण एक कम्प्लीट सेक्शन ऑफ ब्रेस्ट घेऊन पाहूयात आणि याच्यामध्ये किती दिसतात त्यांच्याबद्दलही बोलूयात. ब्रेस्ट सिक्रीशन ऑफ मिल्क इन फिमेल इट कॅन बी और इट कुड बी बिकॉज ऑफ सर्टन हार्मोनल चेंजेस, सायकिक स्टेट ऑफ दॅट फिमेल्स माइंड ॲज वेल ॲज सर्टन नर्वस चेंजेस. ह्या कोणत्याही एका रिझनमुळे त्या फिमेलमध्ये मिल्क सिक्रीशन स्टार्ट होऊ शकतं. अँड वॉट दॅट फिमेल मिल्क कंटेन्स, female milk contains water, minerals like sodium, calcium, potassium, phosphorus, milk protein that means casein and milk sugar called as lactose. हे समजायला मदत होते. आता डायग्रामॅटिक पार्टकडे जाणार. हार्मोन्स समजतात. हार्मोन्सला काय काय सांगितलं आपण, पहिलं सांगितलं की जी काही डेव्हलपमेंट आहे मॅमरी ग्लँड्सची ॲट मॅच्युरिटी बिकॉज ऑफ इस्ट्रोजेन. आपण यांना हायलाईट करूयात. इथे पहिला मिळाला आपल्याला इस्ट्रोजेन. देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट और मॅमरी ग्लँड ड्युरिंग द प्रेग्नन्सी बिकॉज ऑफ दीज हार्मोन प्रोजेस्टेरॉन. इथे क्ल्यू पण देणार आहे मी की हे प्रत्येक हार्मोन कोणत्या सिच्युएशनमध्ये काय रिझल्ट दाखवतात हे लक्षात ठेवायचं कसं. देन लॅक्टेशन स्टार्ट होतं, प्रोलॅक्टिन आणि इजेक्शन ऑफ मिल्क हे ह्या हार्मोनमुळे आपल्याला मिल्क इजेक्ट होताना दिसून येतं. हा झाला आपला थेरॉटिकल पार्ट ऑफ मॅमरी ग्लँड. आता आपण पाहणार आहोत सेक्शन ऑफ अ ब्रेस्ट.